ओम शांती। आज आहे 23 मे 2026 ची मुरली। महावाक्य आहे, गोड मुलांनो, रावणाने तुम्हाला खूप दुःखी केले आहे। आता तुम्हा भक्तांचे रक्षक भगवान तुमचे दुःख दूर करण्याकरिता आले आहेत। प्रश्न आहे, सपूत मुलांची मुख्य 2 लक्षणे सांगा। उत्तर आहे, 1. सपूत मुले नेहमी मातापित्याचे अनुकरण करून तख्तनशीन बनतील, भरपूर पुरुषार्थ करत राहतील। 2. बाबा सोबत ते खऱ्या मनाने राहतील, असे खऱ्या मनाचे नेहमी श्रीमतावर चालत राहतील। जर मनामध्ये खरेपणा नसेल तर आठवणीमध्ये राहू शकणार नाही। धारणेसाठी मुख्य सारांश आहे, 1. आत्म्यामध्ये जे तमोप्रधानतेचे संस्कार आहेत, त्या संस्कारांना बाबांच्या आठवणीच्या बळाद्वारे परिवर्तन करायचे आहे, सतोप्रधान बनायचे आहे। 2. बाबाकडून राजाईचा वारसा घेण्याकरिता नेहमी सपूत बच्चा बनून श्रीमतावर चालायचे आहे। सत्य बाबांशी खरे होऊन राहायचे आहे। मातापित्याचे पूर्णपणे अनुकरण करायचे आहे। ज्ञानरत्नांचे दान करायचे आहे। आजचे वरदान आहे, स्वपरिवर्तनाद्वारे निरंतर विजयाची अनुभूती करणारे खरे सेवाधारी भव। स्पष्टीकरण आहे, जसे निरंतर योगी बनले आहात, असेच निरंतर विजी बना, तेव्हाच खरे सेवाधारी बनाल। कारण विजी आत्मा जेव्हा प्रत्येक संकल्प, प्रत्येक पावलामध्ये विजयाचा अनुभव करते, तर त्यांचे असे परिवर्तन पाहून अनेक आत्म्यांची सेवा आपोआपच होते। त्यांची दृष्टी आत्मीयतेचा अनुभव करविते, वर्तन बाबांच्या चरित्रांचा साक्षात्कार घडविते। मस्तकामधून मस्तकमणीचा साक्षात्कार होतो। असे आपल्या अव्यक्त चेहऱ्याद्वारे सेवा करणाऱ्या विशेष आत्म्यांनाच खरे सेवाधारी म्हटले जाते। स्लोगन आहे, विशेषता किंवा गुण ही दात्याची देणगी आहे, त्या दात्याला पहा, व्यक्तीला पाहू नका। ओम शांती।